सभापती महोदय, माझा साधा प्रश्न आहे. आपण त्या अधिकाऱ्याला अँटी करप्शन मध्ये पकडलंय, लाच घेताना पकडलंय. आपला साधा नियम आहे की एखाद्याला अधिकाऱ्याला ट्रॅप झाला, लाच घेताना पकडलं तर आपण त्याला कार्यकारी पदावरती पाठवतो. हा कोण तुमचा जावई आहे का सरकारचा की याला पकडलं, अँटी करप्शन पकडलं, लाच घेताना पकडलं आणि त्याला क्रीम पोस्टवरती परत त्याला ठेवलेलं अलिबागला? असं कसं होईल? काय चाललंय? म्हणजे कोण आहे हा माणूस की ज्याचा एवढा तुमच्या खात्यावरती प्रभाव आहे की अँटी करप्शनने पकडल्याच्या नंतर पुन्हा त्याला कार्यकारी पदावरती ठेवलं? आपण त्याच्या बाबतीत काही कारवाई करणार का? कारण याचं तुमचे नियम अतिशय स्पष्ट आहे. आता नियम वाचायला लावू नका परत. नियमाप्रमाणे तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याला पकडल्यावरती त्याला अकार्यकारी पदावरती पाठवतं. पहिला त्याला अकार्यकारी पदावरती अशा ठिकाणी पाठवा की जेणेकरून जिथे जाईल तिथे पैसे खायची सवय लागली ना, ते तर कमीत कमी थांबेल. मॅट कधी असं सांगत नाही की कुठे पोस्टिंग द्या. मॅट सांगते काय, त्याला रिइन्स्टेट करा. तुमचा प्रस्ताव काय होता? रिइन्स्टेट करायचं नाही. त्याच्यावरती मॅटने निर्णय दिला की तुम्हाला रिइन्स्टेट करा. रिइन्स्टेट करायला आम्ही काहीच म्हणत नाहीये, मॅटचा तुम्ही मान्य करा ना, परंतु त्याला तुमच्या नियमाला बगल देऊन का तर तुमच्याकडे माणसं नाही म्हणून परत एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही कार्यकारी पदावरती आणताय. आमचं एवढंच म्हणणं, त्याला कार्यकारी पदावर ठेवू नका, त्याला अकार्यकारी पदावर ठेवा नियमाप्रमाणे. आमचं एवढंच म्हणणं तुम्ही का मान्य करत नाहीये? तुम्हाला मॅटने दिले निर्णय आम्हाला मान्य आहे, मॅटने दिला तुम्हाला मान्य करायला पाहिजे, पण तात्काळ त्याला आकार येतात. तुमचा अहवाल येणार, मग तो अँटी करप्शनचा अहवाल बघणार, म्हणजे तो लेट करतोय यायला. एवढं साधं उत्तर आम्ही अपेक्षित आहे की आजच्याच त्याची अकार्यकारी पदावरती, आजच्याच अकार्यकारी पदावरती त्याची बदली करा, एवढंच आमचं म्हणणं आहे.